RNFI तर्फे प्रत्येक BC सखींना ही मशीन मिळालेली आहे. ज्यांना ही मशीन मिळालेली आहे त्यांनी कृपया लक्ष द्या. ही मशीन चालू केल्याच्या नंतर आपल्याला इथे स्क्रॉल डाऊन करून वायफाय चालू करणे. आपल्या मोबाईलचं वायफाय इथे कनेक्ट करायचं आहे आपल्याला. जसं मी इथं वायफाय माझ्या फोनचं कनेक्ट केलेलं आहे. वायफाय कनेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला इथे ॲप स्टोअर दिसेल, किंवा मग नसेल तर इथे अपडेटचं ऑप्शन येईल, डायरेक्ट पॉपअप येईल. ते अपडेट करून घेणे. मी अपडेट केलेलं आहे. त्याच्यानंतर हे ॲप इन्स्टॉल होईल. ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ॲप स्टोअरमध्ये जाणे. ॲप स्टोअरमधले हे प्रत्येक एक करून ॲप आपल्याला डाउनलोड आणि इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. जसं मी RNFI इथं अप टू डेट दाखवत आहे. मी अपडेट केलेलं आहे त्याच्यामुळे इथं अप टू डेट दाखवत आहे. तरी तुम्हाला इथे एक करून ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करायच्या नंतर हे ॲप्स आपल्याला इथे दिसतील डॅशबोर्डवरती. जसं हे आहे तसं इकडे स्वॅप करायचं, इथं डॅशबोर्डवरती दिसतील. तसं RNFI मी ID पासवर्ड माझा टाकलेला आहे. असं लॉग इन करून घ्यायचं. इथे लॉग इन केल्याच्या नंतर जशी फोनमध्ये प्रोसेस असते तशी सेम प्रोसेस इथे आहे. आपल्याला बँक निवडायची आपली. फर्स्ट टाईम एजंट ऑथेंटिकेशन येईल. एजंट म्हणजे जे एजंट आहे त्यांचं ऑथेंटिकेशन करायचं आहे. नंतर आपल्याला इथे थंब चालू होईल. थंब चालू करण्यासाठी इथून आपल्याला फिंगरप्रिंटचं जे ऑप्शन आहे हे चालू करायचं आहे. हे चालू आहे आता. ठीक आहे. त्यापूर्वी ॲप स्टोअरमधून आपल्याला सगळे ॲप्स यातले डाउनलोड करून घ्यायचे आहेत आणि इन्स्टॉल. हे IDMI L1 लेटेस्ट RD सर्व्हिस हे इन्स्टॉल केल्याशिवाय हे आपलं चालू होणार नाही. हे जे थंब बायोमॅट्रिक आहे इथे हे चालू होणार नाही याच्याशिवाय. हे L1 डाउनलोड केल्यावर हे चालू होईल. ठीक आहे. नमस्कार. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवा. माहिती मिळून जाईल.